दिवाळीचा फराळ किंवा दिवाळीचे पदार्थ हे असे पदार्थ आहेत की एक तर आपण ते वर्षभर बनवत नाही आणि छान ते परफेक्ट झाले तरच आपल्याला छान वाटतं, पण जर का पदार्थ खराब झाले तर एक तर आपलं साहित्यसुद्धा वाया जातं किंवा मग आपला वेळसुद्धा वाया जातो। त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। या एकाच व्हिडिओमध्ये मी 4 ते 5 प्रकारचे दिवाळीचे पदार्थ अपलोड केलेले आहेत आणि यातले सगळे पदार्थ अगदी परफेक्ट असे तयार होतात। आपण जनरली फराळ करत असताना चकली, करंजी, शंकरपाळी, लाडू, चिवडा आणि शेव असे पदार्थ बनवतो। ते सगळे पदार्थ मी या व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत। त्याचबरोबर आणखीन तुम्हाला जर रेसिपीज हवे असेल तर त्यासुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। छान परफेक्ट खुसखुशीत मस्त असं हे पदार्थ आपले तयार होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असेल तर सबस्क्राइब करायला देखील विसरू नका चॅनलला। दिवाळी फराळ सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे की रव्याची करंजी। ही करंजी तुम्ही बघू शकता बिलकुलही कडक झालेली नाही आहे किंवा ती मऊ पडलेली नाही, अगदी मस्त खुसखुशीत कमी तेलकट अशी करंजी तयार होते आणि मस्त परफेक्ट अशी करंजी होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राइब करायला देखील नका चॅनलला। नमस्कार, मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। करंजीसाठी इथं मी सगळ्यात पहिलं 300 ग्रॅम असा बारीक रवा घेतलेला आहे। शक्यतो बारीक रवाच घ्यायचा करंजी करताना। तसंच खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही अर्धा किलो खोबरं मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक करून घेतलं। तुम्ही हवं तर किसणीवर सुद्धा किसून घेऊ शकता। मनुके घ्यायचे आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला। ड्रायफ्रूटसुद्धा आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत आणि तुम्ही 50 ग्रॅम अशी खसखस घेतलेली आहे अर्धा किलो खोबऱ्यासाठी आणि थोडे चारोळे घालायचे। त्यानंतर आता सगळ्यात पहिले आपण रवा भाजून घ्यायचा। तर रवा भाजण्यासाठी इथं मी कढई गरम करत ठेवते आणि त्यानंतर आता ह्यामध्ये आपण 2 चमचे तूप घालायचं। सुरुवातीला मी 2 चमचेच घालती आहे, नंतर आपण जर हवं किंवा लागलं तर थोडंसं तूप वाढवू शकतो। आता या तुपावरती आपण रवा भाजून घ्यायचा। तर रवा मी चाळून घेतलेला आहे। शक्यतो रवा हा चाळूनच घ्या आणि रवा घेताना बारीकच रवा घ्यायचा आहे। जर नसेलच बारीक रवा तर थोडंफार जो आपल्या घरातला मोठा रवा असतो तो मिक्सरमधनं फिरवून घ्या। इथं रवा भाजत असताना गॅसची फ्लेम बिलकुलही मोठी किंवा मीडियम न ठेवता एकदम बारीक गॅसवरती रवा भाजून घ्यायचा आहे। इथं असा हा रवा आपण त्याला मस्त गुलाबी रंग येईपर्यंत किंवा खरपूस असं भाजून घ्यायचा आहे। हा रवा भाजण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटांचा वेळ लागतो। रवा थोडा भाजत आला की त्यानंतर परत मी यामध्ये 2 चमचे असं तूप घालून घेतलं। तिथे मी साजूक तूप वापरलेलं आहे, तुम्ही हवं तर डालडा सुद्धा वापरू शकता आणि मस्त आपण हा 15 ते 20 मिनिटांसाठी रवा भाजून घ्यायचा, पण गॅसची फ्लेम एकदम बारीकच ठेवायची आहे। तर तुम्ही इथं बघू शकता की रव्याचा रंग जो पांढरटसर होता तो छान गुलाबी झालेला आहे। तर हा रवा आपण काढून घेऊयात आणि ह्याच पॅनमध्ये आपण आता खोबरं भाजून घ्यायचं। तर खोबरं भाजण्यासाठी बिलकुल इथं मी तूप घेतलेलं नाही आहे, कारण का खोबऱ्याला सुद्धा स्वतःचं एक तेल सुटतं आणि खोबरं भाजताना खूप जास्त वेळ न भाजता फक्त हलकंसं ते गरम झालं की आपण गॅस बंद करून घ्यायचा। तर इथं असं एक खोबरं आपण भाजून घ्यायचं आहे। इथं असं खोबरं तर हे भाजून झालं। त्यानंतर आता आपण खसखस भाजून घ्यायची। तर इथं मी छोटा असा पॅन ठेवलेला आहे, तुम्ही हवं तर सुरुवातीला रव्याच्या आधीच खसखस भाजून घेऊ शकता। आता ह्याच्यामध्ये आपण 4 चमचे अशी खसखस घालून घ्यायची आणि खसखस खूप जास्त तडतड अशी उडते, तर ते टाळण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे असा बारीक रवा घालून घेतला। ही टिप नक्की लक्षात ठेवा। तुम्ही अशा प्रकारे जर रवा 2 चमचे घातला खसखस भाजताना तर बिलकुलही आपली खसखस तडतड अशी उडत नाही आणि ती पॅनमध्ये छान भाजली जाते। ही टिप माझ्या सासूबाईंची आहे, त्यांनी मला सांगितलं की अशा प्रकारे रवा घातल्याच्या नंतर बिलकुल आपली खसखस ही उडत नाही, व्यवस्थित भाजली जाते। अशा खूप बारीक अशा टिप्स असतात ज्या नक्कीच आपल्याला उपयोगी पडतात किचनमध्ये। तर इथं अशी मी खसखससुद्धा भाजून घेतली। ही खसखससुद्धा आता आपण एका छोट्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये थंड करून घ्यायची आहे। इथं सगळं साहित्य भाजून घेतल्याच्या नंतर एका मोठ्या बाउलमध्ये किंवा परातीमध्ये हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घ्यायचं। तर ज्या बाउलमध्ये मी रवा काढून घेतला त्याच बाउलमध्ये आता मी भाजून घेतलेलं खोबरं सुद्धा घालून घेते आहे। खसखस जी आहे आपण भाजून ठेवली होती ती सुद्धा घालून घ्यायची। तिथं वजनी 50 ग्रॅम अशी खसखस मी घेतली होती।
तसंच ह्यामध्ये चारोळे घालून घेऊ। माझ्या मुलांना किंवा आमच्या इथं चारोळे फारसे आवडत नाही म्हणून मी कमी घातलेले आहे चारोळे। जे मनुके होते ते मी एकाचे 2 करून घेतले, म्हणजे करंजी करताना करंजी आपली फुटणार नाही। ड्रायफ्रूटची अशा प्रकारे मी मिक्सरमधनं पूड करून घेतली। थोडंसं इथं आपण 2 चमचे विलायची पावडर घालायची आहे फ्लेवरसाठी आणि अगदी किंचित असं चिमूटभर मीठ घालून घ्यायचं। त्याचबरोबर ह्यामध्ये आता आपण घालायची आहे साखर। तर अर्धा किलो खोबरं आणि 300 ग्रॅम रवा मी घेतला होता, म्हणून इथं मी साखर 800 ग्रॅम साखर इथं मी घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता किंवा थोडंफार कमी घातलं तरी हरकत नाही आहे, पण इथं मी सेम असं प्रमाण घेतलेलं आहे, म्हणजे अगदी मस्त परफेक्ट असं सारण आपलं तयार होतं करंजीचं। ते संपूर्ण साखर मी ह्यामध्ये घालून घेते आणि साखर मी सुरुवातीला चाळून घेतली, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही गाठी वगैरे असतात त्या मोडल्या जातात। आता ही साखर आपण खूप व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आणि सारण हे थंड झाल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये साखर मिक्स करून घ्या। गरम असताना जर तुम्ही हे सगळं एकत्र केलं तर साखर ही विरघळते आणि सारण हे आपलं चिकट होऊ शकतं। इथं हे जे सारण आहे मी जवळजवळ 2 किलोच्या प्रमाणातलं आहे, पण तुम्हाला जर अर्धा किलोचं प्रमाण हवं असेल तर ते प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। वाटीचं म्हणा किंवा ग्रॅम्समध्ये हे सगळं प्रमाण मी तुम्हाला परफेक्ट असं देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। पण जर तुम्हाला जास्त प्रमाणात सारण बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता आणि हे सारण आपण 1 ते 2 महिने सुद्धा डब्यामध्ये ठेवू शकतो, बिलकुल ते खराब होत नाही। जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपण ह्याचे करंजे बनवून खाऊ शकतो। तर इथं अशा प्रकारे हे सारण मी बनवून घेतलेलं आहे। त्यानंतर करंजीचं आवरण करण्यासाठी इथं मी अर्धा किलो असा मैदा घेतलेला आहे। अर्धा किलो मैद्यामध्ये 30 करंज्या तयार होतात आणि मैदा हा अशा प्रकारे चाळून घ्यायचा। शक्यतो मैदा प्रत्येक वेळी कुठलाही पदार्थ करताना चाळूनच घ्या। मैदा चाळल्याच्या नंतर यामध्ये थोडंसं चिमूटभर असं मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हे मीठ एकत्र करून घ्यायचं आहे पिठामध्ये। आता या पिठामध्ये आपण मोहन घालायचं तुपाचं, तर त्यासाठी इथं मी 2 चमचे साजूक तूप कडकडीत असं गरम करून घेतलं आणि त्या कडकडीत तुपाची फोडणी किंवा मोहन आपण या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला चमच्याने असं एकत्र करून घ्या आणि असं हे तूप व्यवस्थित असं पिठाला चोळून घ्यायचं, म्हणजे मस्त खुसखुशीत अशी आपली करंजी तयार होते। ती ठेवल्याच्या नंतर सुद्धा मऊ पडत नाही किंवा कडक होत नाही आणि ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो चपातीसाठी त्यापेक्षा थोडंसं मऊ असं हे पीठ मळून घ्यायचं। पीठ मळण्यासाठी इथं मी थंडच पाण्याचा वापर करते आहे। तर सुरुवातीला अर्धा कप असं पाणी घालून व्यवस्थित हे पीठ मळून घेऊ आणि पुढे लागेल तसं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथं मी असं हे पीठ मळून घेतलं। आता हे पीठ आपण एखाद्या सुती कपड्याने झाकून घ्यायचं। तो कपडा मी थोडासा ओला करून घेतला, म्हणजे पीठ आपलं पटकन हे कडक होणार नाही। 10 मिनिटांच्या नंतर परत एकदा आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी लाट्या तयार करतो अगदी त्याचप्रमाणे ह्याच्या लाट्या तयार करून घ्यायचा आणि ह्याला आता आपण थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि तुम्हाला जमेल तेवढी ह्याची पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे। तुम्ही जर हे वरचं आवरण किंवा ही पुरी खूप जास्त जाड लाटली तर आपली करंजी ही पटकन मऊ पडते किंवा छान ती खुसखुशीत राहणार नाही। शक्यतो पातळ अशी पुरी किंवा लाटी लाटून घ्यायची। तर इथं अशी मी एवढी पातळ अशी ह्याची पारी लाटून घेतली। त्यानंतर आता करंजी करण्यासाठी करंजी साचा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण ही लाटी किंवा ही पारी ठेवून घ्यायची आणि साधारण इथं मी 1.5 चमचा असं सारण भरून घेते आहे। खूप जास्तही सारण भरून नका, नाही तर आपली करंजी फुटू शकते आणि करंजी व्यवस्थित छान पॅक होण्यासाठी किंवा न फुटावी म्हणून त्याला साईडने थोडंसं पाणी किंवा दुधाचा अशा प्रकारे हात लावून घ्यायचा आणि हा साचा बंद करून आपण ह्याची करंजी बनवून घ्यायची आहे। तुम्हाला जर फिरकीने जमत असेल तर तुम्ही फिरकीने सुद्धा अशा प्रकारच्या करंज्या करून घेऊ शकता। तर इथं जे साईडचं पीठ असतं एक्स्ट्राचं तशा प्रकारे काढून घ्यायचं
आणि आपली अशी ही करंजी तयार झालेली आहे। अगदी याचप्रमाणे आपण बाकी सगळ्या करंज्या आता बनवून घेऊयात। तर इथं मी अशा या सगळ्या करंज्या बनवून घेतलेल्या आहेत। आता करंजी तळत असताना तेल एकदम व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आणि मीडियम ते हाय फ्लेमवरती आपण ही करंजी तळून घ्यायची आहे। करंजी तळत असताना ती सारखी उलट-सुलट न करता 1 ते 2 वेळा फक्त उलटून घ्यायची, नाहीतर ती तेलामध्ये जर सुटली तर संपूर्ण तेल हे आपलं खराब होऊ शकतं। करंजी तेलामध्ये घालत असताना जर तुम्हाला एखादी करंजी थोडीफार साईडनी तुटलेली वाटली किंवा चिरलेली वाटली तर बिलकुल ती करंजी तेलामध्ये घालू नका। असं जर तुम्ही केलं तर संपूर्ण तेल हे खराब होऊन जाईल। आता या करंज्या आपण हलक्याशा गुलाबी किंवा सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत। तर इथं असा हलकासा गुलाबी रंग आल्याच्या नंतर करंजीला आपण ह्या करंज्या काढून घ्यायच्या। खूप जास्त ब्राऊन करंज्या सुद्धा खायला चांगल्या लागत नाहीत। अशा या करंज्या एकतर टिश्यू पेपरवर काढून घ्या किंवा तुम्ही चाळणीत सुद्धा तेल नितळत ठेवू शकता। तर इथं मी अशा या सगळ्या करंज्या मस्त तळून घेतलेल्या आहेत। बिलकुलही करंजी तेलकट झालेली नाहीये, कडक झालेली नाही, मस्त खुसखुशीत अशी करंजी होते। आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला। रेसिपी जर आवडली तर शेअर करा तुमच्या फॅमिली सोबत, फ्रेंड्स सोबत। आज आपण अर्धा किलो प्रमाणातले परफेक्ट असे बेसनचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत। त्याचबरोबर न रेळणारे, तळायला न चिकटणारे आणि तसंच हात न दुखता लाडूचं मिश्रण कसं भाजायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय। आणि परफेक्ट अशा रवा लाडूसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज आपण अर्धा किलो बेसन पिठाचे लाडू करणार आहोत। तिथे मी अर्धा किलो बेसन पीठ, 400 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे आणि 200 ग्रॅम इथं मी साजूक तूप घेतलेलं आहे। जर तुम्ही हे सगळं वाटीने मोजणार असाल तर एकाच वाटीचं प्रमाण फिक्स करून तुम्ही त्याच एका वाटीने सगळं मोजून घ्यायचं आहे। आणि किंवा तुम्ही अशा प्रकारचा जर कप वापरणार असाल तर कपचं सुद्धा प्रमाण इथं आपण 4 कप जर बेसन पीठ घेतलं तर 2 कप इथं पिठी साखर घ्यायची आणि पाऊण वाटी तूप घ्यायचं आहे। लाडू करण्यासाठी सगळ्यात पहिलं गॅसवरती आपण जाड तळाची अशी कढई ठेवून घ्यायची। पातळ कढई वापरू नका, पटकन ते बेसन आपलं करपून जाईल। त्यानंतर आता यामध्ये तूप घालायचं आहे। तर सुरुवातीलाच मी सगळं 200 ग्रॅम तूप इथं न वापरता थोडंसं करून तूप यामध्ये घालणार आहे। तिथे मी साधारण सुरुवातीला 4 चमचे तूप घालून घेतलं। आता या तुपावरती आपण बेसन घालून घ्यायचं। ही कढई बऱ्यापैकी मोठी आहे म्हणून मी ह्यामध्ये एकाच वेळी अर्धा किलो बेसन घालते आहे। तुमच्याकडे जर कढई छोटी असेल तर तुम्ही अर्धा करून सुद्धा बेसन भाजून घेऊ शकता। बेसन भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची, मोठ्या गॅसवर बिलकुल बेसन भाजून घ्यायचं नाहीये। तुपाचं प्रमाण हे आपण जे बेसन वापरतो आहे त्याच्यावर सुद्धा ठरतं। जर खूप जास्त जुनं हरभऱ्याच्या डाळीचं बेसन असेल तर थोडंसं तूप कमी लागतं, पण जर नवीन डाळीचं पीठ असेल तर तूप हे थोडंसं जास्त लागू शकतं। तर इथं अशा प्रकारे मी सुरुवातीला 10 मिनिटं हे भाजून घेतल्याच्या नंतर परत आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं। तर ह्यामध्ये परत मी 2 ते 3 चमचे तूप अशा प्रकारे घालती आहे आणि परत आपण हे बेसन भाजून घ्यायचं। हे संपूर्ण बेसन आपण 30 ते 35 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे। तर सुरुवातीचे मी 10 मिनिटं हे बेसन भाजून घेतलं, त्यानंतर यामध्ये परत थोडंसं तूप घातलं। तर तुम्हाला इथं थोड्याफार अशा गाठी दिसतायत बेसनच्या, पण जसं आपण हे पीठ भाजत जाऊ तसं त्या गाठी मोकळ्या होतात। बेसन पिठाच्या या गाठी अगदी पटकन मोकळ्या होण्यासाठी किंवा पटकन ते हलकं होण्यासाठी इथं अशा प्रकारचं पावभाजी मॅशर वापरायचं आहे किंवा तुम्ही तांब्या सुद्धा किंवा ग्लास सुद्धा वापरू शकता। आणि अगदी व्यवस्थित हे बेसन अशा प्रकारे आपण मॅश करून घ्यायचं। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये व्यवस्थित ह्या गाठी मोकळ्या होतात बेसनच्या। तर इथं असं हे बेसन अगदी हलकं झालेलं आहे, त्याच्यामधल्या गाठी सगळ्या मोडलेल्या आहेत। आता परत ह्यामध्ये तूप घालून घ्यायचं। तर संपूर्ण पीठ भाजण्यासाठी आपल्याला 200 ml हे तूप लागतं। तुम्हाला त्यापेक्षा थोडंफार तूप जास्त लागू शकतं, पण खूप जास्तही तूप घालू नका, नाहीतर हे लाडू आपले बसके होतील, छान त्याला आकार धरणार नाहीत। सुरुवातीला जेव्हा आपण हे बेसन पीठ भाजतो त्यावेळेस तुपाचं प्रमाण हे थोडंसं कमी वाटतं किंवा खूप जास्त प्रमाणात कोरडं वाटतं बेसन।
पण जसजसं आपण हे बेसन भाजत जाऊ तसं ते तूप सोडायला लागतं। बेसन भाजत असताना बेसनाचा मस्त असा खमंग असा वास दरवळतो आणि त्याच वेळी समजायचं की आपलं बेसन अगदी मस्त भाजलं गेलेलं आहे। त्यासाठी इथं गॅसची फ्लेम बिलकुलही वाढवायची नाही, एकदम बारीक गॅसवरच बेसन भाजून घ्यायचं आहे। तर इथं बेसन भाजून मला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। त्यानंतर आता ह्यामध्ये मी थोडंसं पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालून घेतली आणि ते हळदीचं पाणी बेसनामध्ये मिक्स केलं। अशा प्रकारे जे आपण पाणी किंवा दूध वापरतो त्यावेळेस ते बेसन मस्त रवा तयार होतं आणि छान त्याला दाणेदार टेक्स्चर असं येतं आणि हे लाडू बिलकुलही चिकट लागत नाही खायला। मी बेसन भाजत असताना त्यामध्ये 2 छोटे चमचे पाणी घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद घातली आणि अशा प्रकारे जेव्हा आपण हळद घालतो त्यावेळेस आपल्या लाडूचा रंग खूप मस्त येतो आणि छान ते पिवळसर लाडू असे बनतात। ही हळदीची ट्रिक नक्की फॉलो करा, बिलकुल स्किप करू नका, अगदी मस्त लाडू तयार होतील। इथं हे बेसन पीठ अजूनही कोरडच दिसतं आहे, बिलकुल बेसन पीठने तूप सोडलेलं नाहीये, म्हणजे आणखीन आपल्याला हे बेसन पीठ भाजलं पाहिजे। तर त्यासाठी यामध्ये परत मी 2 चमचे जे उरलेलं तूप होतं संपूर्ण तूप घालून घेतलं। सुरुवातीपासून आतापर्यंत मी 20 मिनिटं बेसन भाजून घेतलेलं आहे। आता परत आपण 10 मिनिटांसाठी हे बेसन पीठ छान तूप सोडेपर्यंत किंवा तूप रिलीज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर इथं आपण बघू शकतो की व्यवस्थित छान हे बेसन भाजलेलं गेलं आहे, तूप सुटलेलं आहे बेसनला आणि इथं असं परफेक्ट असं हे बेसन आपलं भाजून घेतलेलं आहे। अजून 5-1 मिनिटं हे संपूर्ण जे बेसन आहे ते कढई सोडेपर्यंत आपण भाजून घ्यायचं। तर इथं असे बेसन तुम्ही बघू शकता बिलकुलही इथं कढईला चिटकट नाही, अगदी व्यवस्थित अशा प्रकारे मोकळं झालेलं आहे, तेल सुटलेलं आहे छान। तर इथं संपूर्ण बेसन पीठ भाजण्यासाठी मला 35 मिनिटाचा वेळ लागला। आता आपण गॅस इथं बंद करून घ्यायचा आणि थोडंसं हे पीठ असं पसरून ठेवायचं आहे आणि खूप जास्त हे मिश्रण थंड न करून घेता हलकंसं कोमट झालं की आपण लगेच त्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची। इथं मी पॅन मध्येच ठेवते आहे, तुम्ही हवं तर मोठ्या परातीमध्ये काढून सुद्धा थंड करून घेऊ शकता। मिश्रण थंड झाल्याच्या नंतर किंवा कोमटसर झाल्याच्या नंतर हे सगळं मिश्रण अशा प्रकारे आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं। तुम्ही इथं बघू शकता की बिलकुलही बेसन पीठ पॅनला चिकटलेलं नाही, व्यवस्थित ते निघून आलेलं आहे। आता ह्यामध्ये विलायची पावडर घालून घ्यायची। इथं मी साधारण अर्धा चमचाची विलायची पावडर वापरलेली आहे आणि जी पिठी साखर आहे ती पिठी साखर घालून घ्यायची। तर इथं मी 400 ग्रॅम अशी पिठी साखर वापरली, तुम्ही हवं थोडीफार कमी किंवा जास्तीची पिठी साखर सुद्धा वापरू शकता आणि पिठी साखर व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची। खूप जास्त मिश्रण जर थंड झालं तर परत तुम्ही हलकंसं गरम करून घ्या, कारण हलक्याशा कोमट पिठामध्ये व्यवस्थित ही पिठी साखर एकजीव होते। खूप जास्तही मिश्रण गरम ठेवायचं नाहीये। सुरुवातीला आपण ज्यावेळेस ह्यामध्ये पिठी साखर घालतो तेव्हा हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटू शकतं, पण जसजसं आपण हे मिश्रण व्यवस्थित अशा प्रकारे एकजीव करून घेतो, मिसळून घेतो, तेव्हा छान अगदी मस्त लाडू बनतील याचे। आणि जर तुम्हाला हे मिश्रण संपूर्ण एकत्र करून घेतल्याच्या नंतर सुद्धा थोडंफार कोरडं वाटलं तर तुम्ही ह्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप आणखीन घालू शकता, पण हे मेजरमेंट तुम्ही वापरा, बिलकुल तुम्हाला वरून तूप घालावं लागणार नाही, अगदी परफेक्ट लाडू तयार होतील। तर इथं असं मी छान हे मिक्स करून घेतल्याच्या नंतर अशा प्रकारे थोडंसं दाबून पाहायचं, अगदी छान त्याचा लाडू दाबला जातो आहे। आणि आज आपण एक वाटीची ट्रिक वापरणार आहोत ज्यामुळे आपले सगळे लाडू एकसमान तयार होतील। तिथे मी छोटी अशी वाटी घेतली आणि त्या वाटीचं माप घेऊन आपण त्याच मापाचे असे लाडू बांधून घ्यायचे। या वाटीच्या ट्रिकमुळे आपले सगळे लाडू छान एकसमान तयार होतात, छोटे मोठे लाडू असे तयार होत नाही आणि दिसायला सुद्धा छान ते एकसमान लाडू छान वाटतात। आता या सगळ्या पिठाचे आपण अशा प्रकारे हे लाडू वळून घ्यायचे आहेत। अर्धा असा लाडू वळून झाल्याच्या नंतर त्यावरती पिस्ता किंवा बदामचे काप लावून घ्यायचे आणि परत एकदा व्यवस्थित हा लाडू वळून घ्यायचा आहे। तर इथं अगदी मस्त छान गोल गरगरीत असा लाडू आपला तयार झालेला आहे। बिलकुल हे लाडू बसलेला नाहीये किंवा तुपाचं प्रमाण सुद्धा जास्त झालेलं नाही, अगदी परफेक्ट असं तुपाचं प्रमाण हे झालेलं आहे। अगदी याच प्रमाणे आपण बाकी सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत।
तर तुम्हाला आजची ही बेसन लाडूची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओला. पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. शंकरपाळीची रेसिपी ह्या आधीसुद्धा मी अपलोड केलेली आहे चॅनलवरती. पण बरेच वेळा काय होतं की शंकरपाळी केल्याच्या नंतर तेलामध्ये विरघळते किंवा ती नंतर मऊ पडते किंवा खूप जास्त कडक होते. आणि म्हणूनच आजची रेसिपी आहे भरपूर अशा टिप्ससह परफेक्ट शंकरपाळी कशी करायची. तर ही अर्धा किलोच्या मी शंकरपाळ्या केलेल्या आहेत. मस्त खुसखुशीत अशी शंकरपाळी झालेली आहे. आणि ती परफेक्ट अशी रेसिपी होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शंकरपाळी करण्यासाठी सगळ्यात पहिलं आपण एक पाणी करणार आहोत साखरेचं. तर त्यासाठी इथं मी 150 ग्रॅम अशी साखर घेतलेली आहे. आणि जे नॉर्मल आपली घरातली आमटीची वाटी म्हणाल तर 1.5 वाटी साखर आहे. आणि 125 ml इथं पाणी घेतलेलं आहे. तुम्ही एकतर असं हे सगळं परफेक्ट मोजून घ्या किंवा मग तुम्ही घरातली एक कुठली तरी अशी वाटी फिक्स ठेवून सुद्धा हे सगळं मोजून घेऊ शकता. तर ही साखर अशी पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे पाण्यासोबत. आता इथं मी आज पाणी वापरलेलं आहे कारण शंकरपाळी आपण दिवाळीमध्ये जेव्हा बनवतो त्यावेळेस खूप काळ ठेवून ती खातो. आणि जेव्हा आपण दूध वापरतो तर नंतर दुधाचा वास यायला लागतो किंवा शंकरपाळी खराब होऊ शकते. म्हणून आज मी पाणी वापरून शंकरपाळी दाखवते आहे. इथं फक्त आपण पाणी पूर्णपणे विरघळेपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आहे. आणि आता हे पाणी आपण थोडंसं थंड करून घ्यायचं. इथं आज आपण अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी करणार आहोत. तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो असा मैदा घेतलेला आहे. आणि सुरुवातीला मैदा चाळून घ्यायचा. आणि वाटीनी म्हणाल तर इथं मी 4 वाट्या असा मैदा घेतलेला आहे. आता ह्यामध्ये आपण तुपाचं मोहन घालायचं आहे. तर इथं मी 125 ml असं साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर डाळडासुद्धा वापरू शकता. आणि वाटीनी म्हणाल तर 1 वाटी असं इथं आपण तूप घ्यायचं आहे. आणि हे तूप सुरुवातीला व्यवस्थित कडकडीत असं गरम करून घ्यायचं. इथं तूप गरम होईपर्यंत आपण ह्या पिठामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं. आणि फ्लेवरसाठी इथं विलायची पावडर घालती आहे मी. तुम्ही हवं थोडीफार जायफळची पावडरसुद्धा घालू शकता. आणि व्यवस्थित हे एकत्र करून घेऊ. तुपाचं मोहन घालत असताना तूप हे एकदम कडकडीतच गरम केलेलं पाहिजे. मगच आपली शंकरपाळी मस्त खुसखुशीत बनते. सुरुवातीला हाताने मिक्स न करता अशा प्रकारे चमच्याने असं एकत्र करून घ्या. तूप ज्यावेळेस आपण घेतो तेव्हा तूप हे थोडंसं वितळवून घ्या, नाहीतर आपला अंदाज चुकू शकतो. आणि खूप जास्त तूप झाल्याच्या नंतर शंकरपाळी तेलामध्ये विरघळते. आणि आता ह्या प्रकारे आपण हाताने व्यवस्थित हे तूप चोळून घ्यायचं आहे पिठाला. तुम्हाला जर ग्रॅम्स किंवा ml मध्ये हे माप समजत नसेल तर त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाट्यांचं प्रमाण हे देणार आहे. तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा जाऊन पहा. इथं पिठाची अशा प्रकारे मूठ करून पाहायची. जर व्यवस्थित अशी मूठ तयार झाली तर समजायचं की तुपाचं प्रमाण हे एकदम योग्य असं झालेलं आहे. त्यानंतर आता जे सुरुवातीला आपण साखरेचं पाणी करून ठेवलं होतं ते पाणी वापरून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पाणी थोडंसं कोमट असतानाच मळून घ्या. जर पाणी खूप जास्त थंड झालं तर थोडंसं तुम्ही पाणी परत एकदा त्याला गरम करून घेऊ शकता. एकाच वेळी सगळं पाणी न घालता थोडंसं करून ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो चपातीसाठी त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ भिजवून घ्यायचं. खूप जास्त सैलसरसुद्धा भिजवू नका, नाहीतर शंकरपाळी ही थंड झाल्याच्या नंतर मऊ पडते. तुम्हाला जर पाण्याच्या ऐवजी दूध वापरून शंकरपाळी करायची असेल तर त्याची सुद्धा डिटेल रेसिपी मी अपलोड केलेली आहे चॅनलवरती. आणि त्याची मी लिंक तुम्हाला देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तुम्ही ते बघू शकता की आणखीनही पीठ थोडंसं कोरडं आहे साईडनी. तर ह्यामध्ये आता उरलेलं जे पाणी आहे ते संपूर्ण मी घालून घेते. ते एकदम योग्य असं हे प्रमाण झालेलं आहे पाण्याचं. आणि व्यवस्थित हे पीठ आपण परत एकदा मळून घेऊयात. तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल तुम्ही हे पीठ 5 ते 7 मिनिटांसाठी त्याच्यामध्ये फिरून घेऊ शकता. आणखीन छान मऊ असे पीठ तयार होईल. ते इथं अशा प्रकारे आपण इतकं मऊसर असे पीठ शंकरपाळीचं मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं. आणि त्यानंतर ह्याच्या आपण शंकरपाळ्या बनवायला घ्यायच्या आहेत. 10 मिनिटांच्या नंतर ह्या पिठाचे असे आपण समान असे भाग करून घ्यायचे.
आणि खूप जास्त वेळ सुद्धा हे पीठ मुरत ठेवायचं नाहीये, कारण का यामध्ये आपण तूप वापरलेलं आहे आणि तूप एकदा आळल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित ती पोळी लाटता येत नाही। तर इथं अशा प्रकारे आपण सगळ्या पिठाचे असे गोळे करून घ्यायचे आहेत। आता शंकरपाळ्या करण्यासाठी सगळ्यात पहिलं पोलपाटाला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि त्यानंतर जशी आपण चपाती लाटतो त्या प्रकारे आपण हे लाटून घ्यायचं आहे, पण खूप जास्त पातळ न लाटता अगदी एक अर्धा सेंटीमीटर जाडीची अशी ही पोळी लाटून घ्यायची। आणि तो इथे मी एक ट्रिक सांगते व्यवस्थित छान लेयर्स येण्यासाठी। अशा प्रकारे ती पोळी फोल्ड करून घ्यायची चौकोनी आणि परत एकदा आपण जमेल तेवढी चौकोनी तिला लाटून घ्यायची, म्हणजे अगदी मस्त त्याला लेयर्स येतात शंकरपाळीला आणि मस्त खुसखुशीत आपली शंकरपाळी बनते। तुम्ही हवं तर गोल सुद्धा आपण नेहमी करतो तशा करू शकता, पण एकदा ही ट्रिक फॉलो करा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि शंकरपाळ्या सुद्धा खुसखुशीत बनतील। तर इथं अशा प्रकारे ही पोळी आपण लाटून घेऊयात। त्यानंतर अशा प्रकारचं आपण पिझ्झा कटर किंवा सुरी वापरून ह्याचे चौकोनी भाग करून घ्यायचं, जे एक्स्ट्राचं पीठ आहे तशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जशी शंकरपाळी हवी आहे तुम्ही त्यानुसार ही शंकरपाळी अशी कट करून घेऊ शकता। मी अशा सगळ्या शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या तळून घ्यायच्या। तर शंकरपाळी तळत असताना इथं तेल एकदम व्यवस्थित असं गरम करून कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बारीक करून बारीक गॅसवरती आपण शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। जर मोठ्या गॅसवर तुम्ही शंकरपाळ्या तळून घेतल्या तर वरून त्या पटकन ब्राऊन होतील, करपतील, पण आतून त्या कच्च्याच राहतील। शंकरपाळी तेलात सोडताना एकाच वेळी खूप जास्त शंकरपाळ्या घालू नका, ते एकमेकांमध्ये चिकटतील, त्याचा भुगा होऊ शकतो किंवा त्या तेलामध्ये सुटू शकतात, म्हणून शक्यतो शंकरपाळी तळत असताना कमी कमी बॅचेसमध्ये तळून घ्या। तर इथं अशा या शंकरपाळ्या आपण मीडियम ते लो फ्लेमवरती सगळ्या बाजूंनी छान त्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आणि जर तुम्हाला माझे रेसिपीज पाहायला आवडत असतील तर नक्की सबस्क्राइब करून घ्या चॅनलला, ते पूर्णपणे निशुल्क आहे। तर इथं अशा मी मस्त त्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान खरपूस अशा शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत। अगदी याच प्रकारे आपण बाकी सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या। तर इथं अशा अर्धा किलो मैद्यापासून भरपूर अशा आपण शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका। तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर नक्की हा व्हिडिओ शेअर करा। थँक्यू। दिवाळी फराळ सिरीजमध्ये आज आपण करणार आहोत भाजणीपासूनची चकली। आजची चकली आहे ते मी रेडीमेड भाजणीपासून कशी करायची दाखवलेली आहे। बरेच वेळा रेडीमेड चकलीचं भाजणीचं पीठ वापरून सुद्धा ही चकली तेलामध्ये विरघळते, मऊ पडते किंवा चांगली कुरकुरीत होत नाही। तर त्यासाठी काय टिप्स वापरायच्या ते हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मस्त अशी कुरकुरीत ही चकली तयार होते आणि परफेक्ट अशी चकली तयार होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या चॅनलला। चकली बनवण्यासाठी इथं मी गजराज ब्रँडचं असं चकलीचं पीठ घेतलेलं आहे। हे 500 ग्रॅमचं पीठ 130 रुपयाला असं मिळतं। दिवाळीचं फराळ करत असताना बऱ्याच वेळी आपल्याला भाजणी करण्यासाठी वेळ नसतो, त्यावेळी आपण अशा प्रकारचं रेडीमेड भाजणीचं पीठ वापरू शकतो। तुम्ही कुठल्याही ब्रँडचं भाजणीचं पीठ वापरू शकता, पण चकली करताना जर का आपली कृती चुकली तर किंवा तेलाचं प्रमाण जास्त झालं तरी सुद्धा आपली चकली व्यवस्थित तयार होत नाही। तर संपूर्ण अर्धा किलोचं पीठ मी अशा प्रकारे घेते आहे परातीमध्ये। चकली करत असताना तेलाचं मोहन किंवा तेलाचं प्रमाण हे योग्य झालं तर चकली व्यवस्थित चांगली तयार होते। तर इथं मी जे पोह्यांचे चमचे असतात तेवढे मी 5 चमचे असं तेल वापरलेलं आहे। अर्धा किलो भाजणीसाठी 5 पोह्यांचे चमचे तेल वापरायचं आणि जर तुम्ही ml मध्ये मोजणार असाल तर 20 ते 25 ml तेल तुम्ही घेऊ शकता। तेलाचं मोहन घालताना तेल हे कडकडीत गरम करून घेतलेलंच पाहिजे। थंड तेल किंवा कोमट तेल बिलकुलही वापरायचं नाही भाजणी मिक्स करताना। सुरुवातीला चमच्याने अशा प्रकारे भाजणी आपण एकत्र करून घेऊ तेलासंगती। यापेक्षा जास्त तेल वापरू नका, चकली ही तेलकट होऊ शकते किंवा नंतर ती खूप जास्त तेल पिते तळत असताना।
आता हाताने आपण व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे। पिठाच्या प्रत्येक कणाला हे तेल आपण व्यवस्थित चोळून घ्यायचं। तर इथं असं तेलाचं मोहन व्यवस्थित पिठाला चोळून घेतल्याच्या नंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं। तर पाण्याचं प्रमाण बऱ्याच वेळा चुकतं, त्यासाठी इथं मी ग्लासचं असं माप तुम्हाला दाखवते आहे, कारण का अशा प्रकारचे ग्लास हे सगळ्यांच्याच घरात सरासरी असतात। तर हे 1 ग्लास हे 200 ml चा ग्लास आहे। तर सुरुवातीला मी 200 ml पाणी व्यवस्थित एकदम चांगलं गरम करून घेतलं आणि ते संपूर्ण पाणी आपण पिठामध्ये घालून घ्यायचं। पाणी सुद्धा कोमट न घेता कडकडीत गरमच पाणी वापरायचं आहे। इथं आपण पीठ मळण्यासाठी गरम पाणी घेतलेलं आहे, म्हणून चमच्याने सुरुवातीला अशा प्रकारे हे पीठ हे मिसळून घ्या आणि एकाच वेळी सगळं पाणी न घालता थोडं थोडंसं करून पाणी इथं वापरायचं। तर जसं की हे 500 ग्रॅम भाजणीचं पीठ आहे, तर त्यासाठी इथं आपल्याला 400 ml असं पाणी लागेल। तर असे हे 2 ग्लास मी पाणी वापरणार आहे। तर सुरुवातीला पिठामध्ये मी 200 ml असं पाणी वापरलेलं आहे, म्हणजेच 1 ग्लास पाणी मी ह्यामध्ये घातलं। तरी सुद्धा हे मिश्रण बऱ्यापैकी आता कोरडंच आहे, तर म्हणून परत आपण ह्यामध्ये पाणी घालायचं। चकली करत असताना 2च महत्त्वाच्या टिप्स म्हणजे एक तर थंड पाणी वापरायचं नाहीये पीठ मळण्यासाठी आणि थंड तेलाचा वापर नाही करायचा। आणि चकलीचं पीठ भिजवत असताना घट्टसर असं पीठ भिजवायचं। जर का तुम्ही खूप जास्त सैलसर चकलीचं पीठ भिजवलं तर चांगली काटेरी चकली तयार होणार नाही आणि तेलात सुद्धा ती सुटू शकते। सुरुवातीपेक्षा तुम्ही ते बघू शकता की चिकटपणा आलेला आहे पिठाला आणि अगदी असंच पीठ हे आपण व्यवस्थित कणकेसारखं मळून घ्यायचं। या चकली भाजणीपासून आपण 30 ते 35 मीडियम साईजच्या चकल्या तयार करून घेऊ शकतो। आणि जर तुम्हाला घरी चकलीची भाजी तयार करून चकल्या करायच्या असतील तर त्याची परफेक्ट अशी रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आई बटनमध्ये देऊन देईल, नक्की ती रेसिपी सुद्धा जाऊन पहा। आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राइब करून घ्या चॅनलला। तर इथं असं मी हे चकलीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि नंतर जरी तुम्हाला हे पीठ थोडंसं कडक वाटलं तर तुम्ही ह्यामध्ये परत थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता। त्यानंतर चकलीचं इथं मी सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला आतल्या बाजूने असं तेल लावून घ्यायचं। आता आपण पिठाचा छोटासा असा गोळा तयार करून घ्यायचा आणि सोऱ्यामध्ये पीठ भरत असताना अखंड असं पिठाचा गोळा भरून घ्यायचा। थोडं थोडंसं करून पीठ भरायचं नाहीये। सोऱ्यामध्ये पीठ भरत असताना व्यवस्थित पीठ हे दाबून भरायचं। जर का खूप जास्त एअर गॅप्स राहिले पिठामध्ये तर चकली करताना तुटते आणि व्यवस्थित चकली अखंड तयार होत नाही। त्यानंतर चकली बनवण्यासाठी इथं मी अशा प्रकारे बटर पेपरचा वापर केलेला आहे। तुम्ही हवं तर एका प्लेटमध्ये सुद्धा चकल्या तयार करून घेऊ शकता। चकली करत असताना सुरुवातीचं टोक जे असतं चकलीचं हे जोडून घ्यायचं। अगदी मस्त अशी गोलाकार आपण ही चकली वळून घ्यायची आहे। तुम्ही ते बघू शकता किती छान अशी काटेरी चकली तयार होती आहे। आणि अगदी याच प्रमाणे आपण बाकी सगळ्या चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। आणि शेवटी हे चकलीचं टोक आहे ते व्यवस्थित जोडून घ्यायचं, म्हणजे चकली आपली तेलामध्ये बिलकुलही सुटत नाही। तर इथं अशा तयार करून घेतले चकल्या आपण तळून घ्यायच्या। तर सुरुवातीला छोटासा पिठाचा गोळा आपण तेलामध्ये घालून घ्यायचा। व्यवस्थित जरी चकली अशी वर आली तर समजायचं की आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने चकली उचलून घ्यायची आणि तेलामध्ये सोडायची। तुम्हाला जर अशा प्रकारे उचलून ही चकली जमत नसेल तेलात सोडाल तर तुम्ही उलटण्याचा वापर सुद्धा करू शकता। चकलीसाठी तेल गरम करत असताना तेल हे व्यवस्थित कडकडीत असं मोठ्या गॅसवरती गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम हे आपण मीडियम ते हायच्या मध्ये ठेवायची आहे। आणि सुरुवातीला चकली तेलामध्ये सोडल्याच्या नंतर लगेचच त्याला झाऱ्या किंवा उलट न लावता त्याला हलकीशी कडक होऊन द्यायची आणि त्यानंतर चकली उलटून घ्यायची। चकली तळत असताना सुरुवातीलाच आपण झाऱ्या न वापरता अशा प्रकारे काठी चमचा किंवा सुरी वापरून ह्या चकल्या सगळ्या आपण उलटून घ्यायच्या आहेत आणि अगदी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे चकल्या तळून घ्यायच्या आहेत।
तर इथं चकल्या अगदी व्यवस्थित तळलेले आहे, छान त्याला सोनेरी रंग आलेला आहेत। आणि आता ह्या चकल्या आपण तेलातनं काढून घ्यायच्या। चकली काढण्यासाठी इथं मी अशा प्रकारची चाळणी वापरती आहे, तुम्ही हवं तर टिश्यू पेपरवर सुद्धा हे काढू शकता। अगदी याचप्रमाणे आपण बाकी सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तर इथं मी अशा या सगळ्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। अगदी परफेक्ट छान काटेरी अशी चकली तयार झालेली आहे, बिलकुलही तेलकट ही चकली नाही झाली आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही आवाज बघू शकता, किती छान क्रंची असा आवाज येतो आहे। मस्त कुरकुरीत ही चकली तयार झाली आणि अगदी परफेक्ट अशी चकली होण्यासाठी नक्की रेसिपी ट्राय करून पहा। त्याचबरोबर नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या चॅनलला। दिवाळी फराळ सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा। पातळ पोह्यांचा चिवडा केल्याच्या नंतर तो छान कुरकुरीत होतो, पण जेव्हा आपण तो ठेवतो त्यानंतर तो मऊ पडायला लागतो किंवा चिवट होतो। आणि हे सगळं टाळण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहे। तुम्ही त्या टिप्स जर फॉलो केल्या तर अगदी महिनाभर सुद्धा हा तुमचा चिवडा असाच राहील, बिलकुल तो मऊ पडणार नाही। त्याचबरोबर चिवडा बनवण्यासाठी बाहेरचा विकतचा मसाला न वापरता आपल्या घरच्या साहित्यांमध्ये आपण हा चिवडा करणार आहोत। नमस्कार, मी मोहिनीता, तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आज आपण अर्धा किलो पोह्यांचा चिवडा करणार आहोत। तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो असे पातळ पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे आपण स्वच्छ अगदी चाळून घ्यायचे। सुरुवातीला बिलकुल तसेच ते पोहे वापरायचे नाही आहेत। तर इथं मी सगळे असे पोहे चाळून घेतलेले आहेत। त्यानंतर आता हे पोहे आपण भाजून घ्यायचे। तर पोहे भाजण्यासाठी अशी मोठी कढई आपण गरम करायला ठेवायची आणि थोडे थोडे करून हे पोहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। हे पोहे भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही, अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये अगदी मस्त हे पोहे भाजले जातात। आणि पोहे व्यवस्थित भाजले गेले की नाही हे ओळखण्यासाठी आपण इथे बघू शकता की जे कच्चे पोहे आहेत ते असे चपटे दिसतात आणि जे भाजलेले आहेत ते असे फुललेले दिसतात पोहे हे। आणि अगदी ह्याच प्रकारे आपण सगळे पोहे भाजून घेऊयात। इथे सगळे असे पोहे मी भाजून घेतलेले आहेत। पोहे थोडेसे थंड करून घ्यायचे आणि ज्यावेळेस आपण अगदी मस्त असे पोहे भाजून घेतो त्यानंतर आपला चिवडा अगदी महिनाभर सुद्धा कुरकुरीतच राहतो, तो बिलकुल मऊ पडत नाही किंवा अकसत नाहीत हे आपले पोहे। त्यानंतर आता हे पोहे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये अशा प्रकारे काढून ठेवायचे आहेत, म्हणजे आपल्याला ते मिसळण्यासाठी किंवा मिक्स करण्यासाठी अगदी सोपं जाईल। त्यानंतर आता मी कढईमध्ये तेल असं गरम करत ठेवलेलं होतं। आता गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आणि त्यामध्ये अशी अर्धी वाटी एकदम बारीक असे स्लाइस करून घेतलेले सुक्या खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे। आणि खोबऱ्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर इथं मी 100 ग्रॅम असं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे। व्यवस्थित छान त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण बारीक गॅसवरती खोबरं तळून घ्यायचं। खोबरं तळत असताना गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे किंवा लो ठेवायची आहे। मोठ्या गॅसवरती बिलकुल खोबरं तळून घ्यायचं नाही आहे। जर तुम्ही मोठ्या गॅसवर खोबरं तळून घेतलं तर नंतर ते मऊ पडतं आणि त्याच्यामुळे आपला चिवडासुद्धा मऊ पडू शकतो। तर इथं असं मस्त सोनेरी रंगावरती आपलं खोबरं तळून झालेलं आहे। आता हे खोबरं आपण काढून घेऊयात। त्यानंतर परत त्याच तेलामध्ये आपण इथे शेंगदाणे तळून घ्यायचे। तर इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे वापरलेले आहेत आणि वजनी हे 100 ग्रॅमच मी शेंगदाणे घेतलेले आहेत। ते शेंगदाणे सुद्धा आपण एकदम बारीक गॅसवरच तळून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता जर तुम्हाला शेंगदाणे पोह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आवडत असतील तर। तर इथं हे शेंगदाणे सुद्धा मी अगदी खरपूस तळून असे घेतलेले आहेत। तर शेंगदाणे सुद्धा आपण तेलामधून आता काढून घ्यायचे। त्यानंतर परत मी त्या कढईमधलं जे जास्तीचं तेल होतं ते कमी करून घेतलं आणि त्यामध्ये एकदम अशा बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेतल्या। त्याचबरोबर भरपूर असा कढीपत्ता बारीक चिरून घालायचा आहे। इथं मिरची आणि कढीपत्ता एकदम कडक किंवा कुरकुरीत असं तळून घ्यायचा। इथं मिरची किंवा कढीपत्ता सुद्धा जर मऊ राहिला किंवा मऊ आपण ठेवला तरी सुद्धा आपला चिवडा हा मऊ पडतो किंवा तो कुरकुरीत राहत नाही बऱ्याच काळ। तर इथं मस्त अगदी कुरकुरीत ही मिरची तळून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण फोडणी घालायची आहे मोहरीची। तर सगळ्यात पहिले इथं मी एक छोटा चमचा असं मोहरी घेतलेली आहे, तर मोहरी घालून घ्यायची।
तसंच यामध्ये जिरं घालायचं आहे 1 चमचा आणि मोहरी आणि जिरं व्यवस्थित तडतडल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत। त्यानंतर मसाल्यांमध्ये इथं मी सगळ्यात पहिला अर्धा चमचा असं हिंग घालून घेते आहे। त्याचबरोबर आता यामध्ये मी घालणार आहे धने। तर धने इथं मी 1चे 2 असे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत। अशा प्रकारे धने तुम्ही आवर्जून घाला, धन्याची पावडरपेक्षा ह्याला खूप मस्त फ्लेवर येतो आणि चिवड्याला सुद्धा खूप छान चव येते आपल्या धन्यांमुळे। त्यानंतर यामध्ये डाळवं घालायचं आहे। तर डाळवं इथे मी अशी अर्धी वाटी घेतलेला आहे। तुम्ही हवं तर जास्ती डाळवं सुद्धा घालू शकता। चाट मसाला घालायचा आहे 1 ते 1.5 चमचा। तसेच मी यामध्ये 1 मोठा चमचा हळद अशी वापरलेली आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं। तर मीठ इथं मी 3 मोठे पोह्यांचे चमचे घेतलेले आहेत। तर हा परफेक्ट असा अंदाज आहे मिठाचा। तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त सुद्धा घालू शकता। व्यवस्थित ही फोडणी अशा प्रकारे एकत्र करून घ्यायची 2-1 मिनिटासाठी आणि इथंच आपण हा गॅस बंद करून घ्यायचा आणि अशी ही तयार फोडणी आपण आपल्या पोह्यांवरती घालून घ्यायची आहे। तर इथं आता ही आपण तयार करून घेतलेली फोडणी पोह्यांवरती घालून घ्यायची। त्यानंतर आता पोह्यांमध्ये आपण 2 छोटे चमचे पिठी साखर घालायची आहे आणि व्यवस्थित ही फोडणी आपण एकत्र करून घ्यायची पोह्यांसोबत। सुरुवातीला हा मसाला गरम असल्यामुळे अशा प्रकारे उलटण्याने किंवा झाऱ्याने मिक्स करून घ्या आणि नंतर अगदी छान हातांनी आपण हे पोहे एकजीव करून घ्यायचे आहेत। तुम्ही हवं तर या चिवड्यामध्ये शेव सुद्धा घालू शकता। शेवमुळे सुद्धा छान चव येते, पण आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण तितकाच टेस्टी असा चिवडा बनवलेला आहे। आता मी यामध्ये घालून घेते आहे तळून घेतलेले शेंगदाणे, तळून घेतलेलं सुक्कं खोबरं आणि परत एकदा आपण खूप मस्त असं हाताने हा चिवडा एकजीव करून घ्यायचा। तर इथं अगदी मस्त असा कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे। त्याचबरोबर मस्त शाईन सुद्धा किंवा ग्लेज सुद्धा आलेला आहे चिवड्याला आणि अगदी परफेक्ट असा चिवडा होण्यासाठी रेसिपी नक्की करून पहा। त्याचबरोबर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला। दिवाळी फराळमधली सगळ्यांचीच आवडती रेसिपी म्हणजे अर्थातच शेव आणि तुम्हाला आजच्या माझ्या ह्या फराळाच्या रेसिपीज जर आवडल्या असेल तर सबस्क्राईब करून घ्या। एकाच पिठापासून आपण 2 प्रकारच्या शेव कशा करायच्या तर बघणार आहोत। अगदी मस्त कुरकुरीत ही शेव तयार होते आणि शेव करत असताना ह्यामध्ये कुठलं एक साहित्य घालायचं की ज्यामुळे शेव अगदी मस्त कुरकुरीत तयार होईल। अगदी परफेक्ट अशी शेव होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला। नमस्कार, मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। लसूण शेव करण्यासाठी इथं मी सगळ्यात पहिलं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर 1 छोटा चमचा इथं आपण जिरं घ्यायचं आहे। तसंच ह्यामध्ये 1 छोटा चमचा ओवा घालायचा आहे। मिसळणीच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो तेवढा मी जिरं आणि ओवा इथं घेतलेला आहे। 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये ह्याची एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची। तर इथं अगदी बारीक हे मिक्सरला वाटून घेतल्याच्या नंतर यामध्ये आता आपण पाऊण वाटी पाणी घालून घ्यायचं आणि ते एकत्र करून घ्यायचं आणि असं हे पाणी आपण गाळणीतनं किंवा स्ट्रेनरने गाळून घ्यायचं आहे। म्हणजे जे काय अख्खा लसूण किंवा ओवा असेल तो बिलकुलही शेव करताना मध्ये अडकणार नाही साच्याच्या। तर अशा प्रकारे आपण हे मिश्रण गाळून घेऊयात। तुम्ही जर का गाठी शेव किंवा थोड्या मोठ्या आकाराची शेव करणार असाल तर तुम्ही डायरेक्टली ही लसूणची पेस्ट वापरू शकता, पण जर बारीक शेव करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे हे मिश्रण गाळूनच घ्यायचं आहे। तर इथं असं हे पाणी मी बनवून घेतलं। त्यानंतर पीठ मळण्यासाठी अशी परात घ्यायची आणि त्यामध्ये आता मी अर्धा किलो असं बेसन पीठ घेतलेलं आहे। इथं मी घरी दळून घेतलेलं बेसन पीठ वापरलेलं आहे। तुम्ही हवं तर सम्राट किंवा फॉर्च्यून कुठल्याही ब्रँडचं बेसन पीठ वापरू शकता। ते संपूर्ण पीठ आता आपण ह्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि जर विकतचं पीठ असेल तर शक्यतो पीठ ते तुम्ही चाळून घ्यायचं आहे सुरुवातीला। त्याचबरोबर ह्यामध्ये आता मी घालणार आहे 1 कप असं तांदळाचं पीठ। 1 कप म्हणजे वजनी हे 100 ग्रॅम असं पीठ मी घेतलेलं आहे। तर हे सुद्धा घरचंच तांदळाचं पीठ आहे।
ह्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। तर इथं मी साधारण 2 छोटे पोह्यांचे चमचे असं मीठ घेतलेलं आहे। पाव चमचा हळद घालायची आहे आणि 1 छोटा चमचा इथं मी लाल तिखट घेते आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता। छान कुरकुरीत अशी शेव होण्यासाठी ह्यामध्ये आपण तेल घालायचं आहे। ते इथं मी 60 ml म्हणजेच पाऊण कप असं तेल घेतलेलं आहे आणि चमच्यांनी म्हणाल तर छोटे पोह्यांचे 5 चमचे असं तेल इथं मी घेतलेलं आहे। आता हे तेल आपण खूप व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं। तोपर्यंत आपण हे मसाले एकजीव करून घेऊ। सुरुवातीला मी तुम्हाला इथं पहिला शेवचा प्रकार जो की साधी शेव किंवा तिखट शेव आहे ती दाखवती आहे। तुम्ही हवं तर ह्या पिठामध्ये ओवा आणि जिरं सुद्धा घालू शकता। इथं असं हे तेल कडकडीत गरम झाल्याच्या नंतर ह्या तेलाचं मोहन आपण पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला चमच्याने हे तेल असं एकत्र करून घ्यायचं आणि नंतर हाताने एकदम व्यवस्थित आपण हे संपूर्ण तेल छान पिठाला चोळून घ्यायचं। तेलाचं मोहन घालताना थंड तेल किंवा कोमट तेल न घालता एकदम कडकडीतच तेलाचा वापर करायचा, म्हणजे आपली शेव अगदी मस्त कुरकुरीत तयार होते। तिथं अशा प्रकारे आपण हे तेल छान चोळून घेऊयात पिठाला। पीठ भिजवण्यासाठी इथं मी 1 कप असं पाणी सुरुवातीला घेतलेलं आहे आणि हे 1 कप आपण पाणी थोडंसं करून या पिठामध्ये मिसळून घ्यायचं आणि व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं। शेवचं पीठ मळत असताना खूप जास्त घट्ट किंवा कणकेसारखा गोळा न मळता एकदम सैलसर असं हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे। आता परत मी थोडंसं पाणी घालून घेते। बेसन पीठ हे चिकट असतं, त्याच्यामुळे हे पीठ मळताना तुम्हाला थोडंसं चिकट वाटू शकतं, पण जसं आपण पीठ ते मळत जाऊ तसं अगदी मस्त हे पीठ मळलं जातं। तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसतील तुम्ही घरातली कुठली तरी एकच वाटी अशी फिक्स करून ठेवायची आहे पीठ मोजण्यासाठी। अर्धा किलोचं पीठ भिजवण्यासाठी इथं मी साधारण 300 ml किंवा 1.5 कप असं पाणी वापरलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे पीठ आपण मळून घेऊयात। ते इथं साधारण असं एवढं सैलसर हे मिश्रण मी मळून घेतलेले आहे। आता ह्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचं आणि परत एकदा हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। इथं असं या मळून घेतलेल्या पिठाची आपण जेवढं आपला सोवऱ्या आहे किंवा जितकं आपला साचा आहे त्यानुसार असे गोळे तयार करून घ्यायचे। तर इथं अशी आपली तिखट शेवसाठीचं मिश्रण किंवा तिखट शेवसाठीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि ही शेव आता साधी शेव आहे। आता पुढं आपण ह्याच मिश्रणापासून लसूण शेव कशी करायची ते बघणार आहोत आणि अगदी परफेक्ट शेव कशी तळायची ते मी शेवटी दाखवलेले आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटी बघा। आता जे आपण हे मिश्रण केलं होतं किंवा जे पीठ मळलेलं होतं तिखट शेवसाठी त्याच पिठामध्ये आपण जे सुरुवातीला लसूणचं पाणी करून ठेवलं होतं ते पाणी अशा प्रकारे घालून घ्यायचं आणि अगदी व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्हाला हे मिश्रण थोडं सैलसर वाटू शकतं, पण शेवसाठी जर आपण छान सैलसर असं मिश्रण भिजवून घेतलं तेव्हाच आपली शेव अगदी मस्त तयार होते आणि डब्यात भरून ठेवल्याच्या नंतर सुद्धा ती मऊ पडणार नाही। तर अशा प्रकारे तुम्ही एकाच वेळी 2 प्रकारच्या शेव तयार करून घेऊ शकता। इथं मी अर्धा किलोचं प्रमाण दाखवलेलं आहे, तुम्ही हेच प्रमाण वापरून 1 किलो बेसन पीठ घेऊन सुद्धा अगदी परफेक्ट अशा 2 प्रकारच्या शेव बनवून खाऊ शकता। तर इथं असे मिश्रण मी मळून घेते आणि तसंच मी चॅनलवरती आणखीन भरपूर अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही नसतील पाहिल्या तर प्लीज त्या रेसिपीसुद्धा जाऊन बघा। दिवाळीच्या फराळाचे सुद्धा भरपूर असे पदार्थ आहेत चॅनलवरती। त्यानंतर इथं मी सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला बारीक शेवची जाळी लावून घ्यायची आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपलं हे मिश्रण चिकटणार नाही सोऱ्याला। आणि चमचा वापरून अशा प्रकारे आपण हे शेवचं मिश्रण ह्या सोऱ्यामध्ये घालून घ्यायचं आहे। शेव तळत असताना तेल व्यवस्थित कडकडीतच गरम करून घ्या आणि शेव घालताना गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे, कारण शेवचं मिश्रण हे थोडंसं पातळसर असतं, त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं, म्हणून तेल पटकन थंड होतं। आणि अशा प्रकारे आपण दोन्हीही बाजूनी व्यवस्थित छान खरपूस अशी शेव तळून घ्यायची आहे।
आणि जर तुम्हाला पिवळी शेव बनवायची असेल तर इथं लाल तिखट बिलकुलही न वापरता फक्त ओवा आणि जिरं वापरायचं आहे. तर इथं अशा प्रकारे ही शेव मी तळून घेतली. व्यवस्थित तेल असं नितळून घ्यायचं आणि शेव आपण साईडला काढून घ्यायची आहे तेलातनं. आणि अगदी याचप्रमाणे आपण सगळी शेव तळून घ्यायची आहे. शेव तळत असताना एक टिप नक्की लक्षात ठेवा की सारखं ती शेव आपण उलटसुलट न करता फक्त 1 ते 2 वेळा अशा प्रकारे उलटून घ्यायची आहे. तर इथं अशी ही शेव मी तळून घेतलेली आहे. अगदी याच प्रकारे परफेक्ट शेव होण्यासाठी नक्की रेसिपी ट्राय करून पहा. मस्त कुरकुरीत ही शेव खायला लागते आणि महिनाभर तुम्ही ही डब्यात भरून ठेवल्याच्या नंतर सुद्धा ती मऊ पडत नाही. पुन्हा भेटू आणखीन एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. रेसिपीज आवडली तर शेअर करा, लाईक करा. थँक्यू.